मला तुम्हाला जगातील सर्वात विचित्र रहस्याबद्दल सांगायचं आहे. काही वर्षांपूर्वी दिवंगत नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अल्बर्ट श्वाइत्झर यांची लंडनमध्ये मुलाखत घेतली जात होती आणि एका पत्रकाराने त्यांना विचारलं, डॉक्टर, आजच्या काळात माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे हो? दिवंगत डॉक्टर काही क्षण शांत झाले आणि मग त्यांनी उत्तर दिलं, आजकाल माणसं विचारच करत नाहीत, असं उत्तर डॉक्टरांनी दिलं. आणि आज मला तुमच्याशी याबद्दलच बोलायचं आहे. आज आपण एका सुवर्ण युगात जगत आहोत. हे असे युग आहे ज्याची माणसांनी हजारो वर्षांपासून वाट बघितली, स्वप्न पाहिले आणि त्यासाठी काम केले. आता ते युग आले आहे, पण आपण त्याला खूपच गृहीत धरतोय. आपण या युगाला ग्रांटेड धरतो आहे. आम्ही अमेरिकेत अत्यंत नशीबवान आहोत की आम्ही पृथ्वीवर कधीही अस्तित्वात असलेल्या सर्वात श्रीमंत भूमीत राहतोय. प्रत्येकासाठी विपुल संधीची भूमी आहे ही. पण तुम्हाला माहिती आहे का, एवढं सगळं असून देखील काय होतंय? चला आपण एक उदाहरण घेऊया. आपण अशा 100 पुरुषांचा विचार करूया जे 25व्या वर्षी एकाच वेळेस त्यांच्या उपजीविकेसाठी काम करणं सुरुवात करतायत. तुम्हाला काय वाटतं 65व्या वर्षी त्यांच्यासोबत काय होईल? हे 100 पुरुष जे 25व्या वर्षी एकत्र सुरुवात करतात ते असं मानतात की ते सर्वच्या सर्व यशस्वी होणार आहेत. तुम्ही या पुरुषांपैकी कुणालाही विचारलं की त्यांना यशस्वी व्हायचं आहे का, तर ते होयच म्हणतील. आणि तुम्हाला लक्षात येईल की त्यांना जीवनाबद्दल उत्कंठा आहे, त्यांच्या डोळ्यात एक चमक आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वात एक आत्मविश्वास दिसेल. जीवन त्यांच्यासाठी एक अतिशय मनोरंजक साहसासारखे दिसते. पण जेव्हा ते 65 वर्षाचे होतात तेव्हा फक्त त्यांच्यापैकी एकच जण श्रीमंत होईल, 4 आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतील आणि 5 अजूनही काम करत असतील आणि बाकीचे सगळेच्या सगळे गरीब असतील. आता क्षणभर विचार करा, 100 पैकी फक्त 5च जण यशस्वी होतात. इतर लोक अपयशी का होतात? 25व्या वर्षी असलेल्या त्या डोळ्यातील चमकांचे काय झाले? त्या स्वप्नांचे काय झाले? आशांचे, योजनांचे काय झाले? आणि या लोकांनी जे करायचं ठरवलं होतं आणि त्यांनी जे प्रत्यक्षात साध्य केलं त्याच्यामध्ये इतका मोठा फरक का आहे? जेव्हा आपण म्हणतो की 5% लोक यशस्वी होतात तेव्हा आपल्याला यशाची व्याख्या करणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला मला सापडलेली आत्तापर्यंतची सर्वोत्तम व्याख्या देत आहे. ती अशी: यश म्हणजे योग्य आदर्शाला सतत साध्य करणे. यश म्हणजे योग्य आदर्शाला सतत साध्य करणे. सोप्या शब्दात सांगायचं तर यश म्हणजे एखाद्या कल्पनेला सातत्याने प्रत्यक्षात उतरवित राहणे. म्हणजे संपूर्ण कल्पना लगेच काही संपूर्णता अस्तित्वात आणणे असं नाही, तर सातत्याने थोडा थोडा भाग पूर्ण करत जाणे. जर एखादा माणूस पूर्वनियोजित ध्येयाकडे काम करत असेल आणि त्याला माहीत आहे की तो कुठे जात आहे, तर तो माणूस यशस्वी आहे. जर तो तसं करत नसेल तर तो अपयशी आहे. यश म्हणजे योग्य आदर्शाला सतत साध्य करणे. प्रख्यात मानसशास्त्र रोलो मे यांनी त्यांच्या मॅन्स सर्च फॉर हिमसेल्फ या उत्कृष्ट पुस्तकात लिहिलेलं आहे. ते म्हणतात, आपल्या समाजातील शूरवीरपणाच्या विरोधार्थी शब्द भ्याडपणा नाही बरं का, तो आहे एकरूपता अथवा अनुरूपता. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कन्फर्मिटी. सोप्या शब्द सांगायचं तर कुणीतरी ठरवून दिलेल्या पायवाटेवरून सतत जात राहणे. इतर लोक जसं वागत आहे तेच बरोबर आहे असं समजून तेच करत राहणं याला अनुरूपता अर्थात कन्फॉर्मिटी असं म्हणतात. ज्या पद्धतीने सगळी लोक आपलं जीवन जगत आहेत तीच सगळ्यात योग्य पद्धत आहे हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण बाकीच्यांबरोबर एकरूप होतो, अर्थात कन्फर्म करतो. आणि आजची अडचण हीच आहे, एकरूपता, कन्फॉर्मिटी. लोक सर्वांसारखं वागत आहेत. त्यांना माहीत नाही का आणि कुठे जात आहेत हे देखील त्यांना माहीत नाही. आता विचार करा, अमेरिकेत 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे 40 दशलक्ष लोक आहेत आणि त्यापैकी बहुतेक गरीब आहेत. ते जीवनाच्या गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहेत आणि 7व्या वर्षांपर्यंत ते वाचायला शिकतात. आपल्या 25व्या वर्षापर्यंत ते उपजीविका करायला शिकतात. साधारणपणे त्यावेळेस आपण केवळ उपजीविका करत नाही तर आपण कुटुंबाचा सांभाळ करतो आणि तरीही आपण 65 वर्षाचे होईपर्यंत आर्थिकदृष्ट्या कसं स्वतंत्र व्हायचं हे शिकलेलो नाही, आणि तेही पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत भूमीमध्ये. का? कारण आपण एकरूपता स्वीकारतो, वी कन्फर्म. आणि समस्या अशी आहे की आपल्यापैकी बहुतेक लोक चुकीच्या लोकांसारखं वागत आहे. ते जे 95% आहेत ना, जे यशस्वी होत नाही त्यांच्यासारखे आपण वागतो. हे लोक एकरूपता का स्वीकारतात ते खरोखरच माहीत नाही. हे लोक मानतात की त्यांचं जीवन जसं आहे त्याला कारणीभूत त्यांच्या सभोवतीची परिस्थिती आहे. त्यांचं जीवन जसं काही घडतं आहे त्याला बाहेरील परिस्थिती जबाबदार आहे. ते स्वतःच्या मनाने नाही तर बाहेरील परिस्थितीने घडवले जाणारे आणि तसंच जीवन जगणारे लोक आहेत.
एक सर्वेक्षण केलं गेलं होतं, ज्यात जॉब करणाऱ्या लोकांचा समावेश होता. या जॉब करणाऱ्या लोकांना विचारलं गेलं की तुम्ही काम का करताय हो, तुम्ही रोज सकाळी का उठताय. 20 पैकी 19 जणांना याचं काहीही उत्तर द्यायचं कळलंच नाही. त्यांना कल्पनाच नव्हती याचं उत्तर काय द्यायचं. तुम्ही त्यांना विचारल्यास ते म्हणतील, मी जॉबवर जातो कारण सकाळी प्रत्येकजणच कामावर जातो ना, आणि म्हणूनच ते तसं करतात कारण इतर सर्वजण तसंच करतायत. आता परत आपण आपल्या यशाच्या व्याख्येकडे येऊया. यशस्वी लोक. कोण यशस्वी होतो? फक्त तोच व्यक्ती यशस्वी होतो जो योग्य कल्पनेवरती सातत्याने काम करत असतो आणि सतत त्या कल्पनेला, त्या आयडियाला साध्य करत असतो. तो व्यक्ती म्हणतो, मी असा होणार आहे किंवा मी असा होऊ शकतो, आणि नंतर त्या ध्येयाकडे, त्या गोलकडे काम करण्याची सुरुवात करतो. तोच व्यक्ती यशस्वी होतो. मी तुम्हाला सांगतो की यशस्वी आणखी कोण कोण लोक आहेत. यश म्हणजे शाळेचा तो शिक्षक जो शाळेत शिकवत आहे कारण तो किंवा ती तेच करू इच्छित आहे. यश म्हणजे ती स्त्री जी पत्नी आणि आई आहे कारण ती पत्नी आणि आई बनू इच्छित होती आणि ती चांगले काम करत आहे. यश म्हणजे तो माणूस जो पेट्रोल पंपावरती काम करत आहे कारण ते त्याचं स्वप्न होतं. यश म्हणजे तो उद्योजक जो स्वतःची कंपनी सुरू करतो कारण ते त्याचं स्वप्न होतं आणि तो तेच करू इच्छित होता. यश म्हणजे तो यशस्वी सेल्समन जो उच्च कोटीचा सेल्समन बनू इच्छित आहे आणि त्याच्या किंवा त्याच्या संघटनेमध्ये वाढ आणि निर्माण करण्यास प्रवृत्त होतो आणि त्या ध्येयाच्या शोधात तो पुढे जात राहतो. यश म्हणजे तो व्यक्ती जो ठरविलेल्या कामाचा पाठपुरावा करतो कारण त्याने किंवा तिने तेच करण्याचं ठरवलं होतं अगदी जाणीवपूर्वक. परंतु प्रत्येक 20 लोकांपैकी फक्त एकच जण असे करतो. म्हणून आज खरोखर कोणतीही स्पर्धा नाही जोपर्यंत आपण स्वतःसाठी ती निर्माण करत नाही. स्पर्धा करण्याऐवजी आपल्याला फक्त उत्तमोत्तम निर्मिती करायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, 20 वर्ष मी एका गुरुकिल्लीचा शोध घेत आहे की जी ठरवेल की एखाद्या माणसाचं काय होईल. आहे का एखादी अशी गुरुकिल्ली जी मोठ्या प्रमाणात अंदाज लावून भविष्यात असं होईल असं वचन देईल? आहे का एखादी यशाची गुरुकिल्ली जिच्याबद्दल एखाद्या व्यक्तीस माहिती असेल आणि तिचा वापर कसा करायचा हे देखील त्याला माहिती असेल, आणि जी एखाद्या व्यक्ती यशस्वी होण्याची हमी देईल? आहे अशी काही गुरुकिल्ली? तर अशी एक गुरुकिल्ली आहे आणि मला ती सापडली आहे. कधी विचार केला आहे का, इतके लोक इतके कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे काम करतात पण काही विशेष अथवा जगावेगळं साध्य करत नाहीत, आणि काही लोक इतके कठोर परिश्रम करत नाही तरीही त्यांना सर्व काही मिळते. आणि या लोकांकडे एखादा जादूचा स्पर्श किंवा मॅजिक टच असल्यासारखं वाटतं. तुम्ही कुणाबद्दल असं ऐकलंय का हो, त्याचा हात लागला की सगळं काही सोन्यात बदलतं? तुम्हाला कधी लक्षात आलं आहे का, यशस्वी लोक यशस्वीच का होत राहतात? आणि दुसरीकडे तुम्हाला कधी असं लक्षात आलं आहे का, अपयशी लोक सतत अपयशी का होत असतात? हे असं का होतं? तर ते होतं ध्येयांमुळे, म्हणजेच त्यांच्या पुढे असलेल्या गोल्समुळे. आपल्यापैकी काही जणांकडे गोल्स आहेत, काही जणांकडे नाहीत. गोल्स असलेले लोक यशस्वी होतात कारण त्यांना माहिती आहे की ते कुठे जात आहे. हे इतकं सोपं आहे. जरा कल्पना करा, बंदरातून बाहेर पडणाऱ्या जहाजाचा विचार करा आणि त्याच्या संपूर्ण प्रवासाचा, त्याच्या मार्गाचा, त्याच्या नियोजनाचा विचार करा. त्या जहाजाचा कप्तान आणि क्रूला नक्की माहिती आहे की जहाज कुठे जात आहे आणि त्याला किती वेळ लागेल. त्याचं ध्येय, त्याचं गोल ठरलेलं आहे. आणि जर का 10,000 वेळा ते बंदरातून निघालं तर 9,999 वेळा ते तेथे पोहोचते जेथे त्याने जाण्याचे ठरविले होते. आता एका दुसऱ्या जहाजाचा विचार करूया. पहिल्यासारखंच, फक्त त्याच्यावरती क्रू ठेवू नका, म्हणजे कोणताही माणूस ठेवू नका किंवा कॅप्टन ठेवू नका. त्याला कोणतंही लक्ष, बिंदू, कोणतेही ध्येय, कोणतेही गंतव्य स्थान देऊ नका. फक्त इंजिन सुरू करा आणि जाऊ द्या. मला वाटतं तुम्ही सगळे माझ्याशी सहमत व्हाल की जर ते बंदरातून बाहेर गेलं तर ते बुडून जाईल कुठेतरी किंवा कोणत्या तरी एखाद्या अनोळखी किनाऱ्यावरती जाऊन धडकेल. ते कुठेही जाऊ शकत नाही कारण त्याचे कोणतेही ध्येय नाही आणि त्याला कोणतेही मार्गदर्शन नाही. आणि हेच माणसांबरोबर होत आहे. एखाद्या विक्रेत्याचे म्हणजे सेल्समनचे उदाहरण घ्या. आज या जगात चांगल्या सेल्समनच्या भविष्यापेक्षा चांगले भविष्य कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे नाही. विक्री म्हणजे सेल्स हे जगातील सर्वाधिक पगाराचा व्यवसाय आहे. आणि जर तुम्ही त्यात चांगले आहात, जर तुम्हाला माहित असेल की तुम्ही कुठे जात आहात. प्रत्येक कंपनीला उच्च कोटीच्या विक्रेत्यांची आवश्यकता आहे आणि ते या सेल्समनला भरघोस पगार आणि बोनस देतात. त्यांच्या यशाला कोणतीही मर्यादा नाही. पण असे किती लोक तुम्हाला सापडतील हो? कुणीतरी एकदा म्हटलंय, मानवजात एकाच ठिकाणी अडकून पडली आहे.
मजबूत लोकांना जिंकण्यापासून रोखण्यासाठी नाही, तर कमजोरांना पराभवापासून वाचवण्यासाठी. होय, आज अमेरिकन अर्थव्यवस्था युद्धाच्या काळातील नौदलाच्या ताफ्यासारखी आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था त्याच्या कमकुवत दुव्याचे संरक्षण करण्यासाठी मंदावली आहे. जसे एखाद्या जहाजाच्या ताफ्याला त्याच्यामध्ये असलेल्या म्हणजेच सगळ्यात स्लो जहाजाच्या स्पीडशी जुळवून घेत पुढे जावं लागतं, कारण ते सगळ्यात स्लो जहाज बाकीच्या जहाजांइतकं फास्ट जाऊ शकत नाही. त्यामुळे बाकीच्या फास्ट जहाजांना त्याच्या इतका कमी स्पीड करून त्याच्या बरोबर जावं लागतं. म्हणून मी म्हणतो, आज फक्त उपजीविकाच करायचं असेल तर ते करणं खूप सोपं आहे. आजच्या या जगात फक्त उपजीविका करणं, जगण्यासाठी जगणं आणि कुटुंबाचा सांभाळ करणं करता कोणत्याही विशेष बुद्धी किंवा कौशल्याची गरज नाही. त्यामुळे जर एखादी व्यक्ती असं काही शोधत असेल की आमच्याकडे तथाकथित थोडीफार सामाजिक सुरक्षा, सेफ्टीची एक पातळी आहे, परंतु आम्हा सर्वांना ठरवावं लागेल की या किमान पातळीपेक्षा किती उंचीवर आम्ही जाऊ इच्छितो. आता परत जगातील स्ट्रेंजेस्ट सिक्रेटकडे येऊया, म्हणजे जगातील विचित्र गुपिताकडे येऊया. ती गोष्ट जी मी आज तुम्हाला सांगू इच्छित होतो. ध्येय असलेली व्यक्ती जीवनात का यशस्वी होतात आणि ध्येय नसलेल्या व्यक्ती अपयशी का होतात? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, जे तुम्ही जर खरं समजून घेतलं तर तुमचं जीवन लगेच बदलू शकतं. जे काही मी सांगणार आहे ते तुम्ही पूर्णपणे समजून घेतल्यास तुमचं जीवन कधीच आधी जसं होतं तसं राहणार नाही आणि तुम्हाला अचानक लक्षात येईल की चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत आहेत, तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी जुळून येत आहेत आणि आतापासून तुम्हाला आधी अनुभवलेल्या समस्या, चिंता, अशांतता यांना तोंड द्यावं लागणार नाहीये. संशय आणि भय हे तर भूतकाळातील गोष्टी होतील. चला, तुम्हाला देतो मी गुरुकिल्ली यशाची आणि अपयशाची. ती अशी आहे, आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. पुन्हा सांगतो, आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. संपूर्ण मानवी इतिहासात महान ज्ञानी लोक, शिक्षक, तत्वज्ञ आणि भविष्यवाणी करणारे या सगळ्या लोकांची विविध गोष्टींवरती असहमती दर्शवतात, वाद होतात. फक्त या एकाच मुद्द्यावरती ते पूर्णपणे आणि सर्वसंमतीने सहमत आहेत, ते म्हणजे यशाची आणि अपयशाची गुरुकिल्ली ती हीच आहे, आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. महान रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस म्हणाला होता, माणसाचं जीवन त्याच्या विचारांवरती आधारित असतं. बेंजामिन डिसरेली म्हणाले, जर माणूस थोडा वाट पाहू शकला तर त्याला सगळं काही मिळतं. मी दीर्घ मेडिटेशन आणि विचारानंतर या निष्कर्षावर पोहोचलो आहे की ठराविक उद्देश असलेल्या मानवास ते साध्य करणं शक्य आहे आणि या जगात काहीही त्याच्या अशा इच्छेच्या विरोधात जाऊ शकत नाही. राल्फ वॉल्डो एमर्सन म्हणाले, कोणताही व्यक्ती हा त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असतो, जसा विचार तो दिवसभर करतो. विल्यम जेम्स म्हणाले होते, माझ्या पिढीचा महान शोध हा आहे की माणसाने त्याच्या मानसिकतेच्या म्हणजेच दृष्टिकोन किंवा परसेप्शन जर बदलला तर त्याचं जीवन बदलू शकतं. ते हेही म्हणाले, आपल्याला फक्त शांत डोक्याने असं वागणं गरजेचं आहे की जी गोष्ट आपल्याला जीवनात हवी आहे ती जणू काही गोष्ट आपल्याला खरोखर आता मिळाली आहे आणि ती आपल्या जीवनाशी इतकी जोडली गेली आहे की खरोखर ती प्रत्यक्षात प्राप्त होईल. ती गोष्ट आपल्या सवयी आणि भावना यांच्याशी इतकी निगडीत होईल की आपल्याला ती आवडायला लागेल आणि त्याबद्दल आपल्यामध्ये एक दृढ विश्वास निर्माण होईल. ते पुढे हेही म्हणाले, तुम्ही जर फक्त परिणामांची काळजी घेतली तर तुम्ही ते नक्कीच मिळवणार. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्हाला विद्वान व्हायचं असेल तर तुम्ही विद्वान व्हाल, तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर तुम्ही चांगले व्हाल. फक्त तुम्हाला त्या गोष्टी खरोखर हव्या असतील आणि फक्त त्याच गोष्टी हव्या असतील तर, आणि त्याच वेळी 100 अन्य असुसंगत गोष्टी तितक्याच तीव्रतेने नको असतील. बायबलमध्ये तुम्ही वाचाल, जर तुम्ही विश्वास ठेवला तर सर्व काही साध्य करणं शक्य आहे. जो विश्वास ठेवतो त्याच्याकरता काहीही साध्य करणं अशक्य नाही. माझे जुने मित्र डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पेल असे म्हणतात, हे विश्वातील महान नियमांपैकी एक आहे. माझ्या देवाशी माझ्या असलेल्या नात्याव्यतिरिक्त जर काही सगळ्यात मोठं सत्य असेल तर ते हेच आहे. मला हे मी तरुणपणी असताना जर सापडलं असतं तर काय मज्जा आली असती असं मला सतत वाटतं. असो, मला हे उशिरा कळलं. हा महान नियम किंवा महान सत्य थोडक्यात आणि साधेपणाने सांगितलं आहे की तुम्ही नकारात्मक विचार करत असल्यास तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील आणि तुम्ही सकारात्मक विचार करत असल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तेही एका साध्या सत्याने, साध्या नियमाने. ते पुढे म्हणाले, समृद्धी आणि यशाचा एक अद्भुत नियम बनतो. मोजक्या शब्दात सांगायचं तर तो असा, विश्वास ठेवा आणि यशस्वी व्हा. विश्वास ठेवा आणि यशस्वी व्हा.
विल्यम शेक्सपियरने असं म्हटलंय, आपण बऱ्याचदा प्रयत्न न करताच हातातली बाजी हरतो, कारण आपल्या मनात असलेल्या असंख्य शंका आणि डाऊट्स. हा अविश्वास, शंका, डाऊट्स हेच आपल्याला हरवण्याचं काम करतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले होते, लोक नेहमी त्यांच्या परिस्थितीवर दोष देतात. मला परिस्थितीवर विश्वास नाही. या जगात तेच लोक यशस्वी होतात जे उभे राहतात आणि ते त्यांना हवी असलेली परिस्थिती शोधतात आणि ती सापडत नसल्यास ते स्वतः ती परिस्थिती निर्माण करतात. तर हे स्पष्ट आहे की नाही? पहिल्यांदा काही काळासाठी ज्यांनी हे सत्य शोधलं त्यांना असं वाटलं होतं की त्यांनीच ते प्रथम शोधलं. आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो, हेच ते सत्य. आता हेच कारण आहे की एक व्यक्ती जी ठोस आणि मूल्यवान ध्येयांबद्दल विचार करते तो त्याला प्राप्त करेल, कारण ती व्यक्ती त्याबद्दल विचार करते. आणि आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. आणि याच्या उलट ज्या माणसांकडे ध्येय म्हणजेच गोल्स नसतात, जे कुठे जात आहेत हे त्यांना माहीत नसते आणि त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये गोंधळ, भय, चिंता यांचा मिश्रण तयार होतं, त्यांचं काय होतं? त्यांचं जीवन देखील गोंधळ, भय आणि चिंतेने बनून जातं. आणि जर का त्याने काहीच विचार केला नाही तर तो काहीच होत नाही, तो काहीच बनत नाही. तर हा कायदा, हे स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड कसं काम करतं? आपण जसा विचार करतो तसेच आपण का बनतो? जसे आम्हाला माहित आहे तसे मी तुम्हाला सांगतो की हे कसं काम करतं. आता हे सांगण्यासाठी मला तुम्हाला एक रूपकात्मक गोष्ट सांगायची आहे जी मानवी मनाशी समांतर आहे. कल्पना करा की एका शेतकऱ्याकडे काही जमीन आहे. ती जमीन अगदी सुपीक आहे. आता ही जमीन शेतकऱ्याला निवडीचे स्वातंत्र्य देते. तो या जमिनीत काहीही पेरू शकतो जो त्याची इच्छा आहे. तो काय पेरतो याने जमिनीला काहीही फरक पडत नाही. काय पेरायचं हा निर्णय घेणं सर्वस्वी शेतकऱ्यावरती अवलंबून आहे. आणि आता लक्षात ठेवा की आपण मानवी मनाची तुलना शेतकऱ्याच्या जमिनीसोबत करतोय, कारण जसे जमीन तुम्ही त्यात काय पेरता याची काळजी करत नाही, त्याने तिला फरक पडत नाही, तसंच आपल्या मनालाही फरक पडत नाही. ते तुम्ही पेरलेल्याच गोष्टी परत देईल. त्यात तुम्ही काय पेरता याने त्याला फरक पडत नाही. असं मानूया की या शेतकऱ्याच्या हातात 2 बी आहेत, एक मक्याचं बी आणि दुसरं एका विषारी वनस्पतीचं बी. तो जमिनीत 2 छोटे खड्डे करतो आणि दोन्ही बी पेरतो, एक मका, दुसरं विषारी वनस्पती. तो खड्डे झाकतो, पाणी घालतो आणि जमिनीकडे लक्ष देतो. काय होईल? हमखासपणे जमीन पेरलेलं परत देईल. आपल्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे, जसं तुम्ही पेराल तसं तुम्हाला मिळेल. जसं तुम्ही पेराल तेच तुम्हाला मिळेल. लक्षात ठेवा, जमिनीला काहीही फरक पडत नाही. ती विष सुद्धा तेवढ्याच भरभराटीत परत देईल जितकं मका देईल. म्हणून 2 वनस्पती उगवतात, एक मका, एक विष. मानवी मन जमिनीपेक्षा अधिक सुपीक, अधिक अविश्वसनीय आणि रहस्यमय आहे आणि ते याच पद्धतीने कार्य करतं. ते तुम्ही काय पेरता याची काळजी करत नाही. यश किंवा अपयश, एक ठोस मूल्यवान ध्येय किंवा गोंधळ, गैरसमज, भीती, चिंता आणि इतर गोष्टी. पण आपण जे पेरतो तेच आपल्याला परत मिळतं. मानवी मन पृथ्वीवरील शेवटचा असा महान प्रदेश आहे ज्याबद्दल खूप कमी योग्य माहिती आपल्याकडे आहे. यात आपण स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही एवढे धन, एवढी शक्ती या मनामध्ये लपलेली आहे. आपण जसं पेरू तसंच ते परत करेल. तुम्ही म्हणू शकता, जर हे खरं असेल तर लोक त्यांच्या मनाचा अधिकाधिक उपयोग का करत नाही? मला वाटतं त्यांनी याचं देखील उत्तर शोधलं आहे. समस्या ही आहे की आपले मन जन्माच्या वेळी स्वयंचलित एखाद्या ऑटोमॅटिक उपकरणासारखं असतं. ते प्रत्येकाला मोफत म्हणजेच अगदी फुकट मिळालेलं आहे आणि कोणतीही किंमत न मोजता मिळालेलं आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळतात त्यांना आपण कायम कमी किंमत देतो. ज्या गोष्टीसाठी आपण पैसे देतो त्यांना आपण अधिक व्हॅल्यू देतो. परत याच्या उलट एक सत्य आहे, जीवनातील खरोखर मूल्यवान सर्व काही आपल्याला मोफत मिळाले आहे. बघा ना, आपलं मन, आपला आत्मा, आपलं शरीर, आपली आशा, आपली स्वप्न, आपली महत्वाकांक्षा, आपली बुद्धिमत्ता, आपली कुटुंब, मित्र आणि देशासाठीचं प्रेम, या सर्व अनमोल मालमत्ता मोफत मिळाल्या आहेत. पण ज्या गोष्टींसाठी आपण पैसे देतो त्या खरोखर खूप स्वस्त असतात आणि कोणत्याही वेळी त्या बदलता येतात. एक चांगला माणूस जीवनात जर संपूर्णपणे कफल्लक झाला तरी तो पुन्हा त्याची संपत्ती निर्माण करू शकतो. तो हे अनेक वेळा करू शकतो. जर त्याचे घर जळून गेले तरी ते पुन्हा तो बांधू शकतो. पण ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळाल्या त्या आपण कधीच बदलू शकत नाही. मानवी मनाचा उपयोग होत नाही कारण आपण त्याला गृहीत धरतो, त्याला ग्रांटेड पकडतो. म्हणतात ना, अतिपरिचयाने समोरच्याच्या गोष्टीची काहीच किंमत राहत नाही. आपले मन कोणत्याही प्रकारचे काम करू शकते जे आपण त्याला सोपवतो, पण साधारणतः आपण त्याचा उपयोग मोठ्या महत्त्वपूर्ण कामांऐवजी लहान कामांसाठी करतो.
विद्यापीठांनी संशोधनाद्वारे सिद्ध केलं आहे की आपण आपल्या क्षमतांचा 10% किंवा त्यापेक्षा कमीच वापर करतो. तर आत्ता निर्णय घ्या, आत्ताच्या आत्ता निर्णय घ्या. तुम्हाला काय हवंय? तुमचं ध्येय तुमच्या मनात पेरा. हा तुमच्या संपूर्ण जीवनातील सर्वात महत्वाचा निर्णय असेल. तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला एक उत्कृष्ट विक्रेता व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या विशिष्ट कामामध्ये उत्कृष्ट कामगिरी करायची आहे का? तुम्हाला तुमच्या कंपनीत प्रगती करायची आहे का? तुमच्या समुदायात, तुमच्या समाजात तुम्हाला प्रगती करायची आहे का? तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का? तुम्हाला काय हवंय? तुम्हाला फक्त ते बी तुमच्या मनात पेरायचं आहे, त्याची काळजी घ्यायची आहे, तुमच्या ध्येयाकडे सतत काम करत राहायचं आहे. ते सत्यात उतरेलच. ते नक्कीच सत्यात उतरेलच. एवढंच नाही तर त्यापेक्षा वेगळं काहीही होणार नाही. हे बघा, हा एक नियम आहे. सर आयझॅक न्यूटनचे नियम जसे गुरुत्वाकर्षणाचे नियम आहेत त्याच्यासारखं जर तुम्ही एखाद्या इमारतीच्या टॉपवरनं उडी मारली तर तुम्ही नेहमी खालीच जाल, कधीही वर जाणार नाही. आणि हेच सर्व नैसर्गिक नियमांना लागू होतं. हे नियम कठोर आहेत, मोडले न जाणारे, आणि हे नियम नेहमी काम करतात. तुमच्या ध्येयाबद्दल एक शांत सकारात्मक पद्धतीने विचार करा. तुमच्या मनाच्या दृष्टीने स्वतःला हे ध्येय साध्य केलेल्या स्थितीत पहा. तुम्ही तुमचे ध्येय साध्य केल्यानंतर तुम्ही जे काही कराल ते करताना स्वतःला आत्ता बघा. मला सांगा, तुमचं मन तुम्हाला कुठे नेईल? आपलं युग हे फिनोबार्बिटल युग म्हणून ओळखलं जातं. अल्सर आणि तणावग्रस्त ब्रेकडाऊनसाठीचं युग आहे. तसेच ट्रँक्विलायझर्सचे युग आहे, जेव्हा वैद्यकीय संशोधनाने आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या नवीन स्तरावरती नेऊन ठेवलंय. तरीही खूप लोक त्यांचं वैयक्तिक तणाव सांभाळण्याच्या प्रयत्नात जिवंतपणी मेल्यासारखे जगतात. त्यांना काही महान नियम शिकण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे त्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण होईल. आपण नेहमी विचारांच्या पद्धतीमुळे या गोष्टींना स्वतःवरती ओढवून घेतो. आपल्यातील प्रत्येक जण आपल्या विचारांची संपूर्ण बेरीज आहे. आपण जिथे आहोत तिथे आहोत कारण आपण खरोखर तिथेच राहू इच्छितो आणि तिथे राहण्याचा आपला जणू काही अधिकारच आहे असं आपल्याला वाटतं. आपण हे मान्य करा किंवा नका करू, आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या आजच्या विचारांचे फळ भविष्यात उपभोगणार आहे. कारण आज आणि उद्या, पुढील महिना, पुढील वर्ष आपण जे विचार करतो तेच विचार आपलं जीवन घडवणार आहेत, आपलं भविष्य घडवणार आहेत. तुमचं मन तुम्हाला मार्गदर्शन करतं. मला एकदा असं आठवतं की मी पूर्व ॲरिझोनामध्ये गाडी चालवत होतो आणि मी एक विशाल अर्थ मुव्हिंग मशीन बघितलं, जसं आपलं JCB असतं ना तसं. ते रस्त्याच्या बाजूने 35 मैल प्रति तासाच्या वेगाने चालत होतं. त्यात 30 टन माती होती. एक भव्य अविश्वसनीय मशीन, आणि त्या मशीनच्या वरच्या बाजूस अगदी एक लहान माणूस हातामध्ये स्टीअरिंग व्हील धरून बसला होता. तो त्या मशीनला योग्य दिशा देऊन चालवत होता. मी गाडी चालवत असताना त्या मशीनची मानवी मनाशी तुलना करून मला एक विचार सुचला. फक्त कल्पना करा की जर तुम्ही अशा विशाल ऊर्जेच्या स्रोतावरती नियंत्रण ठेवून असाल तर तुम्ही हातावर हात धरून बसून राहणार आणि स्वतःला खड्ड्यात घालणार, किंवा तुम्ही दोन्ही हातांनी स्टीअरिंग व्हील धरून या ऊर्जेला एका ठराविक आणि मूल्यवान उद्दिष्टाकडे नेणार आहात. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही चालकाच्या सीटवरती आहात. तुम्हाला कळले का आता? यशाचे नियम खूप कठोर आहेत, न मोडता येणारे. आपल्याला आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवायला हवे. जो नियम लोकांना यशस्वी जीवनाकडे, संपत्तीकडे, आनंदाकडे आणि त्यांच्या स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या सर्व स्वप्नांच्या गोष्टीकडे नेऊ शकतो, तोच नियम त्यांना गलिच्छ जीवनाकडे नेऊ शकतो. हे सर्व त्याच्या वापरावरती अवलंबून आहे. आपण आपल्या मनाला आणि त्याच्या शक्तीला कशासाठी वापरतो आहोत? यशासाठी किंवा अपयशासाठी? हेच ते जगातील विचित्र गुपित आहे. द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड. मी का म्हणतो की हे विचित्र आणि स्ट्रेंज आहे, आणि मी याला गुपित किंवा सिक्रेटही का म्हणतो? खरं तर हे गुपित नाही. हे सर्वात पहिल्या हुशार लोकांनी सांगितलंच होतं, आणि बायबलमध्ये किंवा अनेक धर्मग्रंथांमध्ये हे अनेक वेळा दिसतं, पण खूप कमी लोकांना ते अवगत झालं आहे किंवा समजलं आहे. म्हणूनच हे विचित्र आहे, आणि अशाच विचित्र कारणास्तव ते एक गुपित देखील आहे. मला वाटतं तुम्ही तुमच्या शहराच्या मुख्य रस्त्यावर जाऊन प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं की यशाचं गुपित काय आहे हो, तर तुम्हाला एका महिन्यात कदाचित एकही व्यक्ती सापडणार नाही जे तुम्हाला हे सांगू शकेल. ही माहिती आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे, आणि जर आपण ती खरोखर समजून घेतली आणि वापरली, ही आपल्यासाठी नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, कर्मचाऱ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि मित्रांसाठी खूप खूप मौल्यवान आहे. जीवन रोमांचकारी आणि उत्साही असावे, ते कधीही कंटाळवाणे नसावे. एक व्यक्ती पूर्णपणे कार्यरत असावा, जिवंत असावा. तुम्हाला सकाळी उठायला आनंदी वाटले पाहिजे. तुम्ही जसे काम करत असले पाहिजे, तुम्हाला आवडले पाहिजे, कारण तुम्ही ते चांगले करतात. एकदा मी ग्रो पॅटरसन, टोलेडो डेली ब्लेडचे महान दिवंगत संपादक यांनी केलेलं भाषण ऐकलं, आणि त्यांच्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी काहीतरी सांगितलं होतं जे मी कधीच विसरलो नाही. त्यांनी असं म्हटलं होतं,
माझ्या वर्तमानपत्राच्या व्यवसायातील वर्षांनी मला काही गोष्टी पटल्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे ही की लोक मूलतः चांगले आहेत आणि दुसरी ही की आपण कुठून तरी आलो आहोत आणि कुठेतरी जात आहोत. पण मग मला सांगा, आपण आपला वेळ एक रोमांचकारी, उत्साही, साहसपूर्ण जीवन बनवण्यासाठी व्यतीत करायला हवा ना? विश्वाच्या निर्माणकर्त्याने जे काही निर्माण केलं आहे त्याला काही ना काही अर्थ आहे. निरर्थक असं काहीच नाही. एका सर्वात महान शिक्षकाने आपल्याला पुन्हा पुन्हा हे गुपित दिलं आहे, जसं तुम्ही विश्वास ठेवता तसंच तुमच्यासाठी होईल. चला, तुम्हाला मी या विचित्र गुपिताची 30 दिवसांची योजना सांगतो, म्हणजेच द स्ट्रेंजस्ट सिक्रेटचा 30 डे प्लॅन सांगतो. मी तुम्हाला जगातील विचित्र गुपित आणि ते कसं काम करतं हे सांगितलं आहे. आता मी तुम्हाला हे गुपित प्रत्यक्ष वापरून तुम्ही स्वतःला तुमच्या जीवनात किती मोठा बदल आणू शकतात किंवा तुमच्या जीवनाला कसं बदलू शकतात हे सांगू इच्छितो. मला तुम्हाला एक चाचणी द्यायची, टेस्ट द्यायची, एक चॅलेंज द्यायचं आहे जे 30 दिवस चालेल. हे सोपं होणार नाही, परंतु जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. 17व्या शतकात इंग्रजी गणितज्ञ आणि नैसर्गिक तत्ववेत्ता सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला भौतिकशास्त्राचे नियम दिले आहेत, जे मानवावरती तितकेच लागू होतात की जितके या विश्वातील वस्तूंच्या गतींवरती लागू होतात. आणि या नियमांपैकीच एक नियम आहे, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेसाठी एक समान आणि विपरीत प्रतिक्रिया असते. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण किंमत न भरता काहीही साध्य करू शकत नाही. म्हणजेच या जगात फुकट काहीच नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत आहे. तुमच्या 30 दिवसांच्या प्रयोगाचे परिणाम तुमच्या प्रयत्नांच्या थेट प्रमाणात असतील. जितके जास्त प्रयत्न तितके जास्त रिटर्न्स. मित्रांनो, डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळाच्या कठीण अभ्यासाची किंमत भरावी लागते. तसंच जर विक्रीमध्ये, सेल्समध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याची देखील एक किंमत मोजावी लागते. लक्षात ठेवा, आपल्यापैकी प्रत्येक जण एक सेल्समन आहे आणि आपण आपल्या जीवनात किती प्रमाणात यशस्वी होतो हे निर्भर करते ते आपल्यातील विक्रीच्या क्षमतेवरती. जितके चांगले सेल्स स्किल असतील तितकेच तुम्ही यशस्वी होण्याचं प्रमाण देखील अधिक असेल. आपण नेहमी काही ना काही विकत असतो, पटवून देत असतो. आपल्या कुटुंबियांना आपल्या कल्पनांची विक्री करतो, शाळांमध्ये शिक्षणाची विक्री करतो, आपल्या मुलांना चांगले आणि प्रामाणिक जीवन जगण्याच्या फायद्यांची विक्री करतो, आपल्या सहकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट व्यक्ती बनण्याचे महत्त्व पटवून देत असतो. आणि अर्थातच विक्री व्यवसाय स्वतः देखील एक उत्तम विक्रीच करणं आहे. पण चांगले जीवन जगण्याच्या पद्धत स्वतःलाच विकण्यासाठी अथवा प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही ना काही किंमत भरण्याची तयारी असावी लागते. तर काय आहे ती किंमत? ती अनेक गोष्टी आहेत, त्या 4 तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या समजून घेणं की आपण खरोखरच जसा विचार करतो तसेच आपण होतो. आपले जीवन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आणि तेही हे पूर्णपणे समजून घेऊन की जसं तुम्ही पेराल तसंच तुम्हाला उगवणार आहे. दुसरं म्हणजे मनाच्या सर्व बेड्या तोडून त्याला देवाने निर्माण केलेल्या स्वरूपात उडू देणं. आपल्या मर्यादा स्वतः लादलेल्या आहेत आणि आज आपल्यासाठी संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे याची जाणीव करून देणं. संकोचित मनोवृत्ती आणि पूर्वग्रहांना मागे ठेवून उंच उभं राहणं. आणि तिसरं म्हणजे आपल्या स्वतःच्या समस्यांवरती सकारात्मक विचार करण्यासाठी आपल्या सर्व धैर्याचा वापर करणं. स्वतःसाठी एक निश्चित, स्पष्ट उद्दिष्ट निर्माण करणं, एक गोल ठरवणं. तुमच्या अद्भुत मनाला सर्व शक्यतांपासून तुमच्या उद्दिष्टाबद्दल विचार करू देणं. तुमच्या कल्पनाशक्तीला अनेक वेगवेगळ्या संभाव्य समाधानांचा मोकळेपणाने विचार करू देणं. तुमच्या उद्दिष्टाच्या साध्य करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला पराभूत करण्यासाठी कोणतीही परिस्थिती पुरेशी मजबूत नाही हे मान्य करण्यास नकार देणं. तुमचा मार्ग स्पष्ट असताना त्वरित किंवा निर्णायकपणे कार्य करणं आणि हे सतत लक्षात ठेवणं की तुम्ही या क्षणी तुमच्या स्वतःच्या हिऱ्याच्या शेताच्या मध्यभागी उभे आहात, जसं रसेल कॉनवेल यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं आहे. आणि चौथं म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या 10% उत्पन्न हे नेहमी साठवत जा, सेव्हिंग करत जा. याचा अर्थ लक्षात ठेवा, तुमचं सध्याचं काम काहीही असो त्यात प्रचंड यश मिळवणं शक्य आहे जर तुम्ही त्याची योग्य किंमत मोजायला तयार असाल. चला, तुमची 30 दिवसांची चाचणी करण्यासाठी सिद्ध व्हा. तुम्हाला हे स्ट्रेंजस्ट सिक्रेट इन द वर्ल्डचं 30 दिवसांचं चॅलेंज आहे. चला, सुंदर जीवन साध्य करण्यासाठी हे चॅलेंज स्वीकारू. आपण त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करू ज्याची किंमत प्रत्येकाने भरावी लागते. हे कोणत्याही किमतीत मूल्यवानच आहेत. पहिलं, रचनात्मक विचार करा. तुम्ही जे विचार करता त्यात बदल होईल. थिंक कन्स्ट्रक्टिव्हली, यू विल बिकम व्हॉट यू थिंक अबाउट. 2,
कल्पना करा. कल्पनाशक्ती हा शब्द लक्षात ठेवा आणि तुमच्या मनाला उंच उडू द्या. इमॅजिन, रिमेंबर द वर्ड इमॅजिनेशन अँड लेट युअर माइंड बिगिन टू सोअर. तिसरं, धैर्य. दररोज तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. करेज, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गोल एव्हरी डे. चौथं, बचत. तुमच्या कमाईच्या 10% पैसा नेहमी वाचवा. सेव्ह 10% ऑफ व्हॉट यू अर्न. आणि पाचवं म्हणजे कृती. फक्त कल्पना निरर्थक आहे जोपर्यंत आपण त्यावरती कृती करत नाही. ॲक्शन. आयडियाज आर वर्थलेस अनलेस वी ॲक्ट ऑन दॅम. आता मी तुम्हाला 30 दिवसांची चाचणी, टेस्ट, चॅलेंज सांगतो. लक्षात ठेवा की तुम्ही यात काहीच गमावण्याची शक्यता नाही, उलट तुम्हाला हवं ते मिळवण्याची संधी आहे. 2 गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत कायम खऱ्या आहेत. पहिली, प्रत्येकाला काही ना काही या जीवनात हवं आहे. आणि दुसरं, प्रत्येकाला कशाची तरी भीती वाटत असते. पुढील 30 दिवसांसाठी दररोज प्रत्येक स्टेप पाळा जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करत नाही. प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो काय करायचंय. तर तुम्हाला एका कार्डवरती काहीतरी लिहायचं आहे. काय लिहायचं आहे ते अधिक पैशांबद्दल असू शकतं. कदाचित तुम्हाला तुमचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे किंवा तुम्हाला एक विशिष्ट रक्कम मिळवायची आहे. एखादं सुंदर घर असू शकतं. ते तुमच्या नोकरीतलं यश असू शकतं. ते जीवनातील एखादं विशिष्ट स्थान असू शकतं. एखादं सुसंवादी कुटुंब असू शकतं. यापैकी तुमचा काहीही एक गोल असू शकतो. तुम्हाला तो त्या कार्डवरती एका बाजूला लिहायचा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी हवं आहे. तुम्हाला काय हवं आहे हे स्पष्टपणे लिहा. ते एकमेव ध्येय असावे आणि ते स्पष्टपणे परिभाषित म्हणजेच क्लिअरली डिफाईन केलं गेलं पाहिजे. तुम्हाला ते कुणालाही दाखवण्याची गरज नाही. खरं तर ते न दाखवणंच चांगलं आहे. हे कार्ड तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून तुम्ही ते दररोज काही वेळा पाहू शकाल. तुमच्या ध्येयाचा विचार एक आनंदी, आरामशीर, सकारात्मक पद्धतीने दररोज सकाळी करा जेव्हा तुम्ही उठता आणि त्वरित तुम्हाला काहीतरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल. उठण्यासाठी, जगण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी. तुमच्या कार्डवर लिहिलेल्या ध्येयांकडे दररोज सकाळी, दिवसाच्या दरम्यान आणि रात्री झोपण्याआधी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा पहा. जसे तुम्ही त्याच्याकडे पाहता, लक्षात ठेवा, जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही बनत जाल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करत आहात. तुम्हाला जाणवेल की ते लवकरच तुमचे होईल. खरं तर ज्या क्षणी तुम्ही ते लिहितात, त्याचा विचार सुरू करतात, तेव्हाच ते तुमचं झालेलं असतं. तुमच्या दैनंदिन जीवनात या भरपूर विपुलतेचा विचार करा. तुम्हाला या संपत्तीचा, विपुलतेचा अधिकार आहे जितका कोणत्याही जिवंत प्राण्याला आहे. आणि ही विपुलता म्हणजेच अबंडन्स तुमचीच आहे. गरज आहे ती म्हणजे फक्त तुम्ही त्या विपुलतेचा, त्या अबंडन्सचा विचार करण्याची, तिला आपल्याकडे बोलवण्याची. आता आपण कठीण भागाकडे येतोय. कठीण कारण याचा अर्थ नवीन सवय निर्माण करणं आहे. नवीन सवयी सहज निर्माण होत नाही, पण एकदा का त्या तयार झाल्या त्या तुमच्या आयुष्यभर तुम्हाला सोबत करतील. दुसरं, तुमच्या भीतीचा विचार करणं आता थांबवा. प्रत्येक वेळी जेव्हा भीतीदायक किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील तेव्हा त्याला तुमच्या सकारात्मक आणि मूल्यवान ध्येयाच्या मानसिक प्रतिमेने बदला. आणि असे क्षण येतील जेव्हा तुम्हाला हार मानण्याची इच्छा होईल. माणसासाठी सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार करणं सोपं आहे आणि याच कारणामुळे फक्त 5% लोक यशस्वी होतात. तुम्हाला आता त्या 5%च्या गटात सामील व्हायला सुरुवात करावी लागेल. 30 दिवसांसाठी तुम्हाला तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवावे लागेल. ते फक्त त्याच गोष्टींचा विचार करेल ज्याला तुम्ही विचार करू द्याल. या 30 दिवसांच्या चाचणीसाठी तुम्हाला दररोज जितकं करण्याची इच्छा आहे त्यापेक्षा जास्तच प्रयत्न करत राहा. आनंददायी, सकारात्मक दृष्टिकोन राखण्यासोबतच पूर्वीपेक्षा जास्त स्वतःला द्या. हे असं करा कारण की तुमच्या आयुष्यातले परताव्याचे प्रमाण तुम्ही आयुष्याला जे देतात त्याच्या प्रमाणात असतात. तुम्ही कोणत्या ध्येयावरती काम करायचे हे जेव्हा ठरवतात त्या क्षणापासून त्वरित तुम्ही एक यशस्वी व्यक्ती आहात. तुम्ही 100 लोकांमधून त्या दुर्मिळ आणि यशस्वी लोकांच्या गटात येतात ज्यांना माहिती आहे कुठे जायचंय. 100 लोकांपैकी तुम्ही टॉप 5 मध्ये येतात. तुमचं ध्येय कसं साध्य करायचं याबद्दल जास्त विचार करू नका. ते तुमच्यापेक्षा मोठ्या शक्तीवर सोडून द्या. तुम्हाला फक्त माहीत असणं गरजेचं आहे की तुम्ही कुठे जात आहात. उत्तरं स्वतःहून येतील आणि योग्य वेळी येतील. शब्द लक्षात ठेवा आणि या महिनाभराच्या चाचणीच्या काळात स्वतःसमोर खालील वाक्य सतत ठेवा. ती वाक्य अशी आहेत. पहिलं, मागा आणि तुम्हाला दिलं जाईल. दुसरं, शोधा आणि तुम्हाला सापडेल. तिसरं, दरवाजा ठोठवा आणि तो तुमच्यासाठी उघडला जाईल. आणि चौथं, जो कोणी मागतो त्याला ते मिळतं. हे तितकंच अद्भुत आणि सोपं आहे.
खरं तर ते इतकं सोपं आहे की आपल्या जटिल जगात एखाद्या प्रौढ व्यक्तीस हे समजून घेणं कठीण असतं, कारण त्यांना एखादी गोष्ट इतकी सोपी असू शकते हा विश्वासच नाही. म्हणून म्हणतो, हे समजून घेण्यासाठी फक्त एक उद्देश आणि विश्वास हवा आहे. 30 दिवसांसाठी तुमचं सर्वोत्तम प्रयत्न करा. 30 days डू युअर बेस्ट. जर तुम्ही विकृती असाल तर असं करा की तुम्ही जे कधीच केलं नाही, घाईघाईत नाही तर शांततेत. मनामध्ये खात्री असू द्या की वेळेचा योग्य उपयोग तुम्हाला हवा असलेला भरपूर परतावाच देईल. हा सगळा वेळ तुम्हाला योग्य रिटर्न्स देईल. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमची 30 दिवसांची चाचणी संपूर्णपणे स्वतःला देण्यासाठी घालवा. काहीच परत मिळण्याचा विचार न करता, आणि तुम्ही तुमच्या जीवनातील फरक बघून आश्चर्यचकित व्हाल. तुमची नोकरी काही असो, ती तुम्ही कधी केलेली नाही अशा प्रकारे करा. आणि जर तुम्ही तुमचे ध्येय दररोज 30 दिवसांसाठी पाळले असेल तर तुम्ही हे नवीन जीवन बघून आश्चर्यचकित व्हाल. डोरोथिया ब्रँड, नामवंत संपादक आणि लेखिका, तिच्या उत्कृष्ट पुस्तकात वेकअप आणि लिव्ह याच्यामध्ये बोलते. तिचं संपूर्ण तत्वज्ञान तिने काही संक्षिप्त शब्दांमध्ये मांडलेलं आहे. ते शब्द असा आहे, असं वागा की जणू काही अपयश येणं अशक्य आहे. हो, असं वागा जणू काही अपयश येणं अशक्य आहे. तिने तिची स्वतःची चाचणी घेतली. प्रामाणिकपणे आणि विश्वासाने तिचं संपूर्ण जीवन अपार यशात बदललं. आता तुम्ही तुमची 30 दिवसांची चाचणी घ्या. आणि हो, एक लक्षात ठेवा, तुमची चाचणी तोपर्यंत सुरू करू नका जोपर्यंत तुम्ही हे का करायचे आहे असं मनापासून ठरवलेलं नाही. तुम्ही पाहाल, जेव्हा तुम्ही सातत्याने करत राहाल तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमचा सातत्यावरती विश्वास आहे, या गोष्टीवरती विश्वास आहे. कारण सातत्य हा विश्वासाचाच एक समानार्थी शब्द आहे. जर तुम्हाला विश्वास नसता तर तुम्ही कधीच सातत्याने एखादी गोष्ट करत राहिलेले नसतात. जर तुम्ही तुमच्या पहिल्या 30 दिवसात अपयशी ठरलात, काहीतरी अडचण आली किंवा तुम्हाला अचानक नकारात्मक विचारांनी ग्रासले, तुमचा विश्वास डळमळला, तर त्याच क्षणापासून तुम्हाला पुन्हा 30 दिवसांची सुरुवात करावी लागेल नव्याने. हळूहळू तुमची एक नवीन सवय तयार होईल. जोपर्यंत तुम्ही त्या अशा मूठभर लोकांपैकी व्हाल जे असा विचार करतात की काहीही अशक्य नाही. आणि हो, आपले कार्ड विसरू नका, ज्या कार्डवर आपण आपला गोल लिहिला आहे. या नवीन जीवनशैलीची सुरुवात करताना हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्डच्या एका बाजूला तुमचं ध्येय लिहा, काहीही असो. दुसऱ्या बाजूला खालील शब्द लिहा, मागा आणि तुम्हाला दिलं जाईल, शोधा आणि तुम्हाला सापडेल, दरवाजा ठोठवा आणि तो तुमच्यासाठी उघडला जाईल, जो कोणी मागतो त्याला ते मिळतं. तुमच्या चाचणीच्या काळात तुमच्या रिकाम्या वेळेत अशी पुस्तके वाचा जी तुम्हाला मदत करतील. दररोज किमान 15 मिनिटे वाचा. प्रेरणादायक पुस्तके जसे की तुमचे धर्मग्रंथ असतील, डोरोथिया ब्रँडचे वेकअप अँड लिव्ह असेल, क्लॉड ब्रिस्टलचे द मॅजिक ऑफ बिलिव्हिंग, नेपोलियन हिलचे थिंक अँड ग्रो रिच आणि अशी अनेक इतर पुस्तके जे मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात. कारण प्रेरणेशिवाय, मोटिवेशनशिवाय कधीच महान गोष्टी साध्य झाल्या नाहीत. या महत्त्वाच्या पहिल्या 30 दिवसात तुमची स्वतःची प्रेरणा, स्वतःचं मोटिवेशन उच्चतम ठेवा, स्वतःला मोटिवेट ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळजी करू नका. काळजीने भीती येते आणि भीती अपंग बनवते. तुमच्या चाचणी दरम्यान तुमच्या काळजीचा एकमेव कारण आहे ते म्हणजे तुम्हाला असं वाटतं सर्व काही मलाच करायचं आहे. नाही, तुम्हाला फक्त तुमचं ध्येय समोर ठेवायचं आहे. बाकीच्या गोष्टी स्वतःहून जुळून येतील. लक्षात ठेवा, शांत रहा, आनंदी रहा. लहान सहान गोष्टी तुम्हाला त्रास देऊ नका. तुमचा मार्ग तुम्ही हरवू नका. आता ही चाचणी करणं कठीण आहे असं काही जण म्हणतील. काही जण असे म्हणतील, मी कशाला हा त्रास करून घेऊ. बरं, मग त्यांना दुसरा पर्याय देतो, तर दुसऱ्या पर्यायाचा विचार करून बघा. कोणीही अपयशी होऊ इच्छित नाही. कोणीही खरोखरच ॲव्हरेज माणूस होऊ इच्छित नाही. कोणालाही सतत भीती, काळजी आणि निराशेने भरलेलं जीवन नकोय. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला जे उगवलेलं हवं आहे तेच तुम्हाला पेरावे लागेल. जर तुम्ही नकारात्मक विचार पेरले तर तुमचं जीवन नकारात्मक गोष्टींनी भरलेलं असेल. जर तुम्ही सकारात्मक विचार पेरले तर तुमचं जीवन आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक असेल. हळूहळू तुम्ही जे शिकला आहात, ऐकलं आहे, ती विसरण्याची प्रवृत्ती देखील यायला सुरुवात होईल. पण त्यावेळेस तुम्ही हे दर आठवड्याला पुन्हा वाचा. ही ऑडिओ आवृत्ती डाउनलोड करून पुन्हा पुन्हा ऐका. ही नवीन सवय तयार करण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागेल याची आठवण स्वतःला देत राहा. नियमित अंतराने तुमचं संपूर्ण कुटुंब एकत्र करा आणि येथे काय सांगितलं आहे ते ऐका. बहुतांश लोक सांगतात की त्यांना पैसा मिळवायचा आहे, पण पैशाचे नियम समजून न घेता. लक्षात घ्या, ज्याला पैसे बनवायचे किंवा छापायचे आहे तो फक्त करन्सी प्रेसमध्येच ते करू शकेल, पण आपल्याला मात्र पैसा कमवावाच लागतो.
हेच कारण आहे की जीवनात काहीही मिळण्याची फक्त वाट पाहणारे किंवा सर्व फुकट मिळवू पाहणारे अपयशी होतात. पैसे मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकांना आवश्यक आणि उपयुक्त सेवा आणि उत्पादने पुरवणे. आम्ही आमचा वेळ, आमची उत्पादने किंवा सेवा दुसऱ्या व्यक्तीच्या पैशांसाठी देवाणघेवाण करतोय. म्हणून नियम अथवा कायदा असा आहे की आमचा आर्थिक परतावा हा आपण दिलेल्या सेवेच्या प्रमाणात असतो. यश हे पैसे मिळवण्यामुळे मिळत नाही, पण यश मिळवल्याने पैसे मात्र मिळू शकतात. पैसे मिळवणे म्हणजे यशाचे परिणाम नाही, आणि यश हे आपल्या सेवेसोबत तंतोतंत समान असतं. जितकी सेवा तुम्ही इतरांना द्याल तितकं यश तुम्हाला मिळत जाईल. ज्यांना पैसे मिळवायचे आहे त्यांना वाटतं की तुम्ही जास्त पैसे कमवत असाल तर तुम्ही यशस्वी आहात. सत्य हे आहे की तुम्ही फक्त यशस्वी झाल्यानंतरच पैसे कमवू शकतात. ते त्या माणसासारखे आहे जो चुलीसमोर उभा राहतो आणि म्हणतो, मला आधी चुलीपासून उष्णता द्या आणि नंतर मी लाकूड टाकेल. तुम्ही किती पुरुष अथवा स्त्रिया यांना ओळखतात ज्या जीवनाकडे याच दृष्टिकोनाकडून बघतात? लाखो आहेत हो. आपल्याला उष्णतेची अपेक्षा करण्याआधी इंधन टाकावे लागेल. त्याचप्रमाणे आपण पैसे कमवण्यापूर्वी त्या पैशांच्या बदल्यात आपण दुसऱ्यांना काय देऊ इच्छितो, काय सेवा करावी लागेल याची काळजी घ्या. पैशाची काळजी करू नका. सेवा द्या, तयार करा, काम करा, स्वप्न पहा, निर्माण करा. हे करा आणि तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेची कोणतीही सीमा नाही असं आढळेल. समृद्धी हा परस्पर देवाणघेवाणाच्या कायद्यावर आधारित आहे. जे कोणी इतरांना समृद्ध होण्यामध्ये योगदान देतात ते आपोआप समृद्ध होत जातात. कधी कधी तुम्हाला परतावा त्यांच्याकडून मिळणार नाही ज्यांची तुम्ही सेवा करतात, परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने समृद्धी तुमच्याकडे येईलच, कारण तसा नियमच आहे. प्रत्येक क्रियेचा समान आणि विरोधार्थी परिणाम होतो. तुम्ही दररोज 30 दिवसांच्या चाचणीच्या काळात जेव्हा जातात तेव्हा तुमचं यश नेहमीच तुमच्या प्रदान केलेल्या सेवेच्या गुणवत्तेद्वारे आणि प्रमाणाने मोजले जाईल. आणि पैसा ही सेवा मोजण्यासाठी एक यार्डस्टिक आहे, सर्व्हिस मोजण्यासाठी एक यार्डस्टिक आहे. कोणताही व्यक्ती स्वतःला श्रीमंत करू शकत नाही जोपर्यंत तो इतरांना आधी समृद्ध करत नाही. या कायद्याला, या नियमाला अपवाद नाही. तुम्ही कोणत्याही एका रस्त्यावरती सहज चक्कर मारा आणि तुम्हाला लक्षात येईल की त्या रस्त्यावरती प्रत्येक जण काही ना काही सेवा पुरवत आहे, म्हणजे त्याचा व्यवसाय करत आहे. तुमच्या कारमधून तुम्ही या सगळ्यांचं मूल्यांकन करू शकता. तुम्ही कधी या यार्डस्टिकचा विचार केला आहे का? हे मनोरंजक आहे. एकदा का हा नियम कायदा समजला, कोणत्याही विचारशील व्यक्तीला त्याचे भविष्य सांगता येईल. त्यांना अधिक हवे असल्यास त्यांना ज्यांच्याकडून परतावा मिळतो त्यांना अधिक सेवा द्यावी लागेल. त्यांना कमी हवे असल्यास त्यांना फक्त आपली सेवा कमी करावी. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. जर तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही इतरांना फसवून स्वतःला समृद्ध करू शकता तर तुम्ही फक्त स्वतःला फसवून संपवू शकता. त्याला काही वेळ लागू शकतो, परंतु तसे होणारच. जे पेराल तेच उगवेल. हे टाळता येईल अशी समजण्याची चूक कधी करू नका. हे अशक्य आहे. आपण काही काळ कायदे किंवा नियम टाळू शकतो, परंतु काही महान कायदे नियम असे आहेत ज्यांचे उल्लंघन होऊ शकत नाही. एक नामवंत वैद्यकीय डॉक्टरने नुकत्याच 6 पायऱ्या सांगितल्या आहेत. त्यामुळे तुमचं जीवन यशस्वी होण्यास मदत होईल. तुमचे ठरलेले ध्येय समोर ठेवा. दुसरं, स्वतःला कमी लेखणं थांबवा. तिसरं, तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही अशा सर्व कारणांचा विचार करणं थांबवा आणि त्याऐवजी तुम्ही यशस्वी होऊ शकता अशा कारणांचा विचार करा. चौथं, जर तो विचार करत असाल की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही तर तुमच्या बालपणातली अशी वेळ आठवा किंवा अशी घटना आठवा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा असा विचार केला होता की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पाचवं, तुमच्या मनात तुमच्या सध्याची प्रतिमा बदलण्यासाठी तुम्हाला जसं व्हायचं आहे अशा व्यक्तीचं वर्णन लिहून ठेवा. आणि शेवटी, तुम्ही यशस्वी होण्याचं ठरवलं आहे. एखाद्या यशस्वी व्यक्ती जसा वागेल तसं वागायला सुरुवात करा, तशी भूमिका वठवायला सुरुवात करा. ज्यांनी हे शब्द लिहिले आहे त्या डॉक्टरचं नाव आहे हे प्रसिद्ध पश्चिम किनाऱ्यावरील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर डेव्हिड हॅरल्ड फिंक. तुम्हाला काय करावे लागेल हे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तुम्हाला जशी व्यक्ती बनायची आहे तशी इच्छित व्यक्ती बनून यशाची किंमत मोजा. ते अपयशी होण्यापेक्षा अवघड नाही. ही 30 दिवसांची चाचणी घ्या, मग ती पुन्हा घ्या. वेगवेगळे ध्येय एका कार्डावरती लिहून ते आकर्षित करत जा, त्यांना साध्य करत जा. प्रत्येक वेळेस ही सवय तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग होईल, तुमच्यातील अधिक जीवनाचा भाग होईल. त्यानंतर आपण याआधी दुसऱ्या प्रकारचं जीवन कसं जगू शकलो याचंच तुम्हाला आश्चर्य वाटेल. या नवीन मार्गाने जगा आणि विपुलतेची गेट्स उघडतील आणि तुमच्यावर तुमच्या स्वप्नांच्या पेक्षाही अधिक संपत्ती अधिक प्रमाणात ओततील. पैसे, पैशांपेक्षा बरंच काही, पण त्याहून महत्वाचं म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही त्या अद्भुत छोट्याशा गटाचे सदस्य व्हाल ज्यांचे जीवन शांत, आनंदी
आणि यशस्वी आहे. तर आजच सुरुवात करा. तुम्हाला काहीही गमवायचं नाहीये, परंतु तुमचं संपूर्ण जीवन जिंकायचं आहे. दिस इज अर्ल नाइटिंगेल. हे शब्द होते अर्ल नाइटिंगेल यांचे. धन्यवाद.